नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमी स्पेशल राम, सीता आणि लक्ष्मणाचे ड्रेस कसे शिवायचे ते पाहणार आहोत। तर याकरता इथे मी साधारण फॅब्रिक घेतलेलं आहे मरून कलरमध्ये, जे की 2 ते 2.5 मीटर आहे आणि धोतीसाठी फॅब्रिक घेतलेलं जे आहे ते 3 मीटर फॅब्रिक माझ्याकडे होतं। आणि अशा पद्धतीचे हे 3 पार्ट आहेत जे की वरचे टॉप पार्ट आहेत। ही जी आहे धोती आहे, सेम याच पद्धतीने आपल्याला धोती शिवायची आहे। एक रामाची एक लक्ष्मणाची अशी ही धोती आहे। 2 धोती आपण शिवणार आहोत आणि त्यानंतर एक लेहंगा जो की सीतामाईसाठी असेल। तर आता इथे पहा माप कसं घ्यायचं। तर इथे तयार माप जे आहे ते 14 इंच आहे। रेडी लेंथ जे आहे 14 इंचाचं कमरेचं मेजरमेंट आहे। आणि इथे उंची जी आहे, तुमच्याकडे जे पण फॅब्रिक असेल किंवा जे मापाचं फॅब्रिक दिलेलं असेल त्याप्रमाणे उंची तुम्हाला इथे घ्यायची आहे। हे पहा, आणि इथे चेक करायचं की दोन्ही धोतींची लेंथ सेम आहे का। तर साधारण इथे 17 ते 18 इंचाची जी आहे धोती इथे तयार केलेली आहे आपण। आणि सीतेचा जो लेहंगा आहे तो अशा पद्धतीचा हा मोठा लेहंगा आहे। आता हा जो पॅटर्न आहे हा खूप वेगळा पॅटर्न आहे, म्हणजे यावरती एकावर एक असे 3 लेयर आहेत। असे 3 लेयरमध्ये हाचा जो आहे हा लेहंगा आहे। तर आता आपण काय करायचं आहे की इथे जो मी लेहंगा बनवणार आहे तो जो मोठ्या साईज मधला लेहंगा आहे तोच बनवणार आहे। वेस्टची लेंथ बघा, इथे 13 ते 14 इंच जे आहे कंबर आहे, इथे 13 इंच तयार आहे। आणि लेहंग्याची जी उंची आहे ती साधारण 21 इंच आहे। त्यानंतर हे पहा, फॅब्रिक जे आहे इथे मी लेहंग्यासाठी घेतलेलं आहे फॅब्रिक डबल फोल्ड मध्ये आहे आणि 22 इंच उंचीचं फॅब्रिक मी इथे घेतलेलं आहे। 22 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सरळ रेष आपण 22 इंचावरती आखून घ्यायची। सरळ रेष आखून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की फॅब्रिक जे आहे ते इथे डबल फोल्ड मध्ये आहे। आखून घेतलेल्या रेषेवरती, सरळ रेषेवरती आपल्याला फॅब्रिक कट करून घ्यायचं। आणि इथे अस्तर देखील जेवढं आपण मेन फॅब्रिक यूज करणार आहोत तेवढंच अस्तर देखील आपण यूज करणार आहोत। तर अशा पद्धतीने डबल फोल्ड फॅब्रिक घेतलेला आहे आणि साधारण इथे 1.5 मीटरचा जो आहे कापडाचा जो आहे इथे पन्हा घेतलेला आहे, म्हणजे जो घागरा आहे तो 1.5 मीटर घेतलेला आहे। आता इथे फॅब्रिक बघा डबल फोल्ड मध्ये ठेवलेला आहे। आता इथे आपण बनवताना जो वरचा पार्ट आहे त्या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्या पद्धतीने बनवायचं। तर लक्ष्मण आणि रामाचा जो ड्रेस आहे त्याच्या वरचा जो पार्ट आहे टॉप, तो इथे मी ठेवून घेतलेला आहे आणि ॲट अ टाइम मी 2 पार्ट जे आहेत ते इथे कट करून घेणार आहे। लक्ष्मणाचा वरचा जो पार्ट आहे तो आणि रामाचा जो वरचा शर्टचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फॅब्रिक डबल फोल्ड ठेवलं, बंद बाजू ठेवून मार्किंग करून घेतलं आणि सर्व बाजूने 1-1 इंच एक्स्ट्रा घेऊन हे फॅब्रिक आपण कट करून घेतलं। असे 2 चौकोनी पीस जे आहेत ते घेतले। सेम याच आकारामध्ये आपल्याला अस्तर देखील कट करून घ्यायचं। आता इथे पहा, धोती कट करून घ्यायची आहे आपल्याला। धोतीसाठी अशा पद्धतीने चौकोनी फॅब्रिक मी घेतलं, त्यानंतर ते 4 फोल्ड मध्ये करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। 4 फोल्ड मध्ये फॅब्रिक करून घेतलं मी, जेणेकरून दोन्ही धोतीचे जे पार्ट आहेत ते आपले इथे कट होतील। तर हे पहा 21 इंच साधारण आपल्याला इथे 21 इंच जे आहे तयार उंची ठेवायची आहे। 21 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून जेवढ्या उंचीचं तुम्हाला हवं आहे धोती तेवढं मार्किंग करायचं। तर 21 इंचावरती एक मी मार्किंग केलं। आता त्यानंतर इथे वरती बघा साधारण वरती 8 इंच येते, तर सरळ 8 इंचावरती असं मार्किंग करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला चौकोनी पीस जे आहेत ते सारख्या आकाराचे मिळतील। सरळ रेष आखून घ्यायची दाखवल्याप्रमाणे आणि फॅब्रिक जे आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। आता इथे दोन्ही धोतींची आपली जी आहे कटिंग होणार आहे। सर्व बाजूंनी मेजरमेंट चेक करून घेतलं, सर्व बाजूंचं मेजरमेंट सारखं आलेलं आहे। आता त्यानंतर हे फॅब्रिक आपण कट करून घ्यायचं। आता जी धोती आहे त्याला देखील आपल्याला अस्तर लावायचं आहे, जेणेकरून हे जे ड्रेस आहेत ते हेवी होतात। देवासाठी बनवलेले आपले हे ड्रेस आहेत दाखवल्याप्रमाणे। एका धोतीसाठी 2 चौकोनी पीस आणि 2 धोतीसाठी असे 4 पीस जे आहेत आपण इथे कट करून घेतले।
असा त्रिकोणी आकार आलेला आहे आणि एक छोटासा कट मी इथे लावून घेतलेला आहे, जो की सेंटर असणार आहे. या बाजूने देखील दुसऱ्या धोतीला एक छोटासा कट जो आहे तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे. फॅब्रिक त्रिकोणी करून घ्यायचं आणि छोटा कट जो आहे तो आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. लेहंग्यासाठीचं फॅब्रिक घेतलं, हे पहा, हे सिंगल डबल फोल्डमध्ये फॅब्रिक आहे. आता सेम याच पद्धतीने अस्तर देखील मी इथे जेवढं मेन फॅब्रिक आहे तेवढंच अस्तर मी कट करून घेतलेलं आहे. अस्तरची उंची देखील मेन फॅब्रिक इतकीच घेतलेली आहे आपण. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकमध्ये दाखवल्याप्रमाणे. मेन फॅब्रिकला अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी सरळ बाजूने अस्तर ठेवलं पहिल्यांदा आणि जी खालची बॉर्डर आहे तिथून आपण अटॅच करून घ्यायचं. अस्तर अटॅच करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर खालच्या बाजूने बॉर्डर जी आहे ती लावून घ्यायची किंवा लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही लेस जी आहे ती वापरू शकता. पूर्ण फॅब्रिकमध्ये मी अशा पद्धतीने लेस जी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, वरचा जो नेफा आहे तो बनवून घ्यायचा. त्यापूर्वी साईडने जे ओपन पार्ट आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे. हा पार्ट मी डबल फोल्ड करून स्टिच करून घेतला. त्यानंतर वरचा नेफा रेडी करून घ्यायचा आपल्याला. त्याचबरोबर मरून कलरमध्ये आपण जे रामाचे आणि लक्ष्मणाचे वरचे जे पार्ट घेतले होते शर्टचे ते घ्यायचे आहेत. डबल फोल्ड करून घेतलं. त्यानंतर गळ्याचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही देवाचा किंवा देवळातील मंदिरातील कोणत्याही देवाचा जो ड्रेस आहे तो घरच्या घरी बनवू शकता. फक्त व्यवस्थित घेताना जो मापाचा ड्रेस आहे तो व्यवस्थित घेऊन यायचा आहे आणि त्यावरती मेजरमेंट घेऊन तुम्ही फॅब्रिक घेऊन देवाची जी सेवा आहे ती करू शकता. व्यवस्थित मार्किंग करून घेतलं मी अस्तरच्या फॅब्रिकवरती. अस्तरचं फॅब्रिक मेन फॅब्रिकवरती ठेवलेलं आहे सरळ बाजूवरती आणि साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. गळ्याचा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पिनने सिक्युअर करून मी गळ्याचा भाग शिवून घेतला. त्याचबरोबर खालची जी बाजू आहे ती पण शिवून घेतलेली आहे आपण. आता पहा, छोटे छोटे कट्स जे आहेत ते लावून घ्यायचे. छोटे छोटे कट्स लावून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, छोटे कट्स लावून घ्यायचे. मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आणि हे फॅब्रिक सरळ बाजूला करून घ्यायचं. छोटे कट्स लावून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं. आता सर्व पिना काढून घ्यायच्या आहेत आणि इथे लक्षात घ्यायचं की मार्जिन जी आहे ती अर्धा इंचापेक्षा थोडी कमी अशी साईडने टिपेसाठी मार्जिन ठेवूनच टिप मारून घ्यायची आहे. आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. दोन्ही पार्ट सरळ करून घेतले. हवं तर प्रेस करून घ्या. बॉटम साईडला अशा पद्धतीने लेस जी आहे ती अटॅच करून घ्यायची. बॉटम साईडला व्यवस्थित अशी लेस जी आहे ती अटॅच करून घेतली. त्यानंतर नेक पार्ट जो आहे त्याला पण आपण शिवून घ्यायचा आहे. लेस लावून घ्यायची आहे नेक पार्टला. नेफा तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, मी इथे साधारण 14.5 ते 15 इंचाचा नेफा घेणार आहे. इथे नेफ्यासाठीची जी पट्टी आहे 2 इंचाची पट्टी मी इथे कट केलेली आहे. पट्टीची उंची 2 इंच ठेवायची आहे आपल्याला. 2 इंचाची पट्टी ठेवल्यानंतर सरळ रेष जी आहे ती आपल्याला आखून घ्यायची आणि 2 इंचाची पट्टी तयार करून घ्यायची. या पट्टीला तुम्ही अस्तर देखील लावून घेऊ शकता. अस्तर लावलं तर अगदी छान अशी फिनिशिंग येते. आणि हे पूर्ण फॅब्रिक आपल्याला या 2 इंचाची जी पट्टी होती उंचीची, साधारण याची लेंथ आहे 14 ते 15 इंच, असा लेहंग्याचा पूर्ण प्लेट घेऊन पार्ट जो आहे तो फिक्स करून घ्यायचा. हा पार्ट मी इथे फिक्स करून घेतला आणि लेस जी आहे ती लावून घेतली. लेहंग्याला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. नॉट याच्यामध्ये फक्त इन्सर्ट करायची. तर हे पहा, अशा पद्धतीने हा जो वरचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे. लेहंगा तयार झालेला आहे. त्यानंतर ओढणी जी आहे सीतामाईची ती आपल्याला बनवून घ्यायची आहे. ओढणी देखील अशाच पद्धतीने बनवायची आहे. डबल फोल्ड करून घ्यायची, सर्व बाजू डबल फोल्ड करून घ्यायच्या आणि त्याला पूर्ण सर्व बाजूंनी अस्तर लावून घ्यायचं. आता इथे आपण परत एकदा मेजरमेंट्स घेत आहोत. तर पहा, इथे 16 इंच जे आहे, 15 ते 16 इंच कमरेची लेंथ आहे. जो पुढचा जो पट्टा आहे तो साधारण 16 इंचाचा आहे आणि 4 इंच त्याची रुंदी आहे.
आणि साधारण 18 इंच जे आहे उंची आहे। हे पहा 15 इंच, 15 ते 15.5 इंच। त्यानंतर वरचा जो आपला पंचा आहे तो अशा पद्धतीने पंचा ठेवलेला आहे मी। फॅब्रिक वरच्या बाजूने डबल फोल्ड आहे, म्हणजे बंद बाजू वरती आहे। आता बघा, इथून मी साधारण माप घेतलेला आहे खालच्या बाजूने 4 इंच, खालच्या बाजूने 4 इंच माप घेतलं, वरच्या बाजूने साधारण 2.5 इंच असं माप घ्यायचं आहे, 2 ते 2.5 इंच। आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे पंचासाठीचा आणि कटिंग करायची। आपल्याला काय करायचं आहे, हे इथून सरळ जे आहे अशा पद्धतीने रेष आखून घ्यायची आहे। आपल्याला इथे बनवताना 2 पंचे बनवायचे आहेत किंवा उपरणं ज्याला आपण म्हणू शकतो। ज्या आकाराचं उपरणं असेल त्या आकारामध्ये फॅब्रिक डबल फोल्डमध्ये ठेवून देखील तुम्ही काय करू शकता, त्याच आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकता। तर हे पहा, ती एक पद्धत आहे। त्यानंतर जेवढं फॅब्रिक घेतलं त्याचा सेंटर करून घ्यायचा। सेंटर इथे मार्क केलेला आहे, हे पहा 4 इंच। रुंदी जी आहे वरच्या बाजूला 4 इंच ठेवायची। ही एक पद्धत मी तुम्हाला सांगते। वरच्या बाजूला 4 इंच रुंदी ठेवायची आणि खालच्या बाजूला साधारण जेवढं फॅब्रिक आहे 6.5 ते 7 इंच तेवढं पूर्ण फॅब्रिक घ्यायचं आपल्याला। दोन्ही बाजूंनी तिरकस रेषा ज्या आहेत त्या आखून घ्यायच्या। दोन्ही बाजूंनी तिरकस रेषा आखून घेतल्या आणि त्यानंतर या तिरकस रेषांवरती पट्टी ठेवायची आणि दोन्ही बाजूंनी जॉईंट करून घ्यायचं। पंचाला देखील आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने तिरकस आकारामध्ये हा पॉइंट, हे जे फॅब्रिक आहे ते आपण कट केलेलं आहे। वरच्या बाजूने असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित। अशा पद्धतीने आपल्याला रामाचा देखील पंचा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि एक लक्ष्मणाचा। सेम अशाच पद्धतीने अस्तर देखील कट करून घ्यायचे। खूप दिवसांपासून इच्छा होती की राम, लक्ष्मण आणि सीतेचा जो ड्रेस आहे, पोशाख आहे, ते आपण बनवावे। तर ही इच्छा आज पूर्ण होते। लवकरच रामनवमी येत आहे, तर रामनवमीसाठी हे ड्रेस जे आहे ते मी रेडी केले। मेन फॅब्रिक घेतलेला आहे जेवढं आपण, तेवढंच आपण अस्तरचं फॅब्रिक घेऊन अशा पद्धतीने सरळ बाजूवरती अस्तर ठेवून शिवून घेतला हा पार्ट आणि त्यानंतर सरळ करून घेतला। धोतीचे 2 पार्ट आहेत आपले इथे हे। आता इथे लक्षात घ्यायचं आहे की जो खालचा त्रिकोणी पार्ट येणार आहे आपल्या धोतीचा, त्याला आपल्याला काय करायचं आहे की लेस लावून घ्यायची आहे। इथे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये देखील लेस तुम्ही लावू शकता। दोन्ही धोतीचे जे पार्ट आहेत त्याला मी इथे लेस लावून घेतलेली आहे व्यवस्थित अशी। आता त्यानंतर पहा, हा जो मधला पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्लेट्स घ्यायच्या आहेत। तर साधारण असा हा गोल आकार जो आहे तो देऊन घ्यायचा। थोडासा गोल आकार इथे मार्क करून घेतलेला आहे मी। त्यानंतर आता आपल्याला धोती स्टिच करायला घ्यायची आहे। तर सुरुवातीला काय करायचं आहे, मी दोन्ही पार्ट्स जे आहेत आधी एकमेकांमध्ये जॉईंट करून घेतले, एकावर एक ठेवलेले दोन्ही पार्ट। त्यानंतर अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घेतल्या। जो मधला आसनचा पार्ट आहे तो आपल्याला छोटा करून घ्यायचा आहे, म्हणजे धोतीचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो। तर हा पार्ट किती इंचाचा घ्यायचा, तर जेवढं आपल्याकडे जी तयार धोती आलेली आहे त्याचं मेजरमेंट घेऊनच आपल्याला हा पार्ट छोटा करून घ्यायचा किंवा तिथे छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या। आधी धोतीचे दोन्ही पार्ट आपण रेडी करून घेतले, त्यानंतर दोन्ही पार्ट एकमेकांवरती जॉईंट करून घेतले व्यवस्थित असे, आणि त्यानंतर जे आसनचा पार्ट आहे किंवा मधला जॉईंट केलेला पार्ट आहे तिथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि जिथे आपण गोल आकार दिला होता तो गोल आकार व्यवस्थित शिवून घ्यायचा आधी, आणि त्यानंतरच आपल्याला त्या गोल आकारावरती त्या भागामध्ये स्टिच करून घ्यायचं। हा जो आहे वरचा नेफा मी धोतीसाठीचा रेडी करून घेतला। आता त्यानंतर पहा, हा जो आहे नेफा अशा पद्धतीने ठेवायचा आहे। नेफ्याचा पण आपल्याला सेंटर जो आहे एकदा मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीच्या सर्व फॅब्रिकचे जे आहेत प्लेट्स घ्यायचे आहेत। तर हे पहा, आपल्याला अंदाज घेतच व्यवस्थित अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। जशी आपण
लहान मुलींची धोती रेडी करतो त्या पद्धतीनेच आपल्याला देवाची देखील ही धोती जी आहे प्लेट्स घ्यायची आहे। प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने ठेवलेलं आहे मी, बाहेरच्या बाजूने किंवा आपल्या स्वतःच्या बाजूने ठेवून ही धोती जी आहे रेडी करायची। इथे काय करायचं आहे की एक लक्षात घ्यायचं की नेफा जो आहे, नेफाच्या हाफ पार्टमध्ये एक लेग आणि नेफाच्या दुसऱ्या हाफ पार्टमध्ये दुसरा लेगचा जो पार्ट आहे तो फिक्स झाला पाहिजे। हे पहा बरोबर हे मेजरमेंट येतं आहे। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित मार्किंग करून किंवा माप घेऊनच तेवढ्या प्लेट्स घेतल्या। हे पहा आता हे माप जे आहे ते व्यवस्थित आले। आता आपल्याला काय करायचं आहे, नेफा पट्टी जी आहे ती उलटी ठेवून स्टिच करायची। त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की जो समोरचा पार्ट आहे त्याला देखील प्लेट्स बनवून घ्यायच्या। हा पार्ट जो आहे पुढचा जो धोतीला असतो त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली मला नाव माहिती नाही, पण हा जो पार्ट आहे तो मी मल्टी कलरमध्ये घेतलेला आहे किंवा क्रॉस कॉम्बिनेशनमध्ये घेतलेला आहे। असा त्याला लेस लावून घेतली, त्याला देखील अस्तर लावून घेतलं, तो ठेवून घ्यायचा सेंटरवरती आणि सेंटरवरती नेफा ठेवायचा आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं। असे सर्व धोती ज्या आहेत मी रेडी करून घेतल्या, 2 पंचे रेडी करून घेतले दाखवल्याप्रमाणे आणि ड्रेस जे आहेत आपले इथे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता जानकीचा जो वरचा टॉप होता तो अशा पद्धतीने मी क्रॉस कॉम्बिनेशनमध्ये बनवलेला आहे। तर सुंदर असे राम लक्ष्मण जानकीचे ड्रेस जे आहेत ते तयार झालेले आहेत। मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह।